प्लीज कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील. माझा आजचा लुक बघा, असा लुक आहे माझा. बघा कानातली मी न्यू साडी वेअर केली आहे आणि मी आता इथे गॅलरीत बसली आहे. माझ्याबरोबर आज इतकं बेकार झालं आहे ना, मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. माहिती काय तर माहिती, कॅमेरा बरोबर नाही. माहिती आहे माझ्याबरोबर आज एवढं वाईट झालं आहे ना. मी एवढी मस्त तयार झाली आणि ना, अरे तयार झाली आणि आज ना माझा व्हिडिओ शूट करायला कोणच नाही आहे. इतकं मला वाईट वाटून राहिलं, इतकं वाईट वाटून राहिलं ना, म्हणजे मला खूप बोलतात ना, इथून दुखतं, इथून कारण असं वाटतं आपण सगळ्यांच्या टायमावर उभे राहतो आणि आपल्या टायमावर कोणी उभं नाही राहत ना, मग ते बरं नाही वाटत ना, म्हणजे मनाला वाईट वाटतं ना. पण चला ठीक आहे. मला ना म्हणजे ह्या साडीचे ना पिक काढून द्यायचे होते, फुल फोटो काढून, आणि ना ते फोटो पण नाही. आणि माझं आज मी तुम्हाला सांगू, माझा जो स्टँड आहे ना, काय बोलतो, मला बोलायला पण नाही होते. स्टँड माझा याचा काय बोलतात त्याला, काय सेल्फी स्टँड आहे ना माझं, तो पण माझा ना तुटून गेला. मी तुम्हाला दाखवते बघा. तो स्टँड अंतर आणि त्याच्यामुळे मला ना शूट करायला अजिबात होऊन नाही राहिलं. खूप मी एवढी मस्त मला ना, आणि आज मी ना 2-4 दिवसानंतर रील शूट करायला केलं, पण रील शूट करता झाली नाही. मी ना कसं तरी मी ॲडजस्ट केलं. इथं पण कसं मोबाईल असं पकडायला कोणी पाहिजे, तर मेन मोबाईल पकडायला कोणी आहे नाही आणि मला होऊन राहिला खूप त्रास. आणि दाखवते मी तुम्हाला, थांबा. माझे स्टँड पण तुटून गेलं आहे. स्टँड असा हा नाही आहे ॲक्च्युली, प्रेमने हा ना टेम्परवारी बनवून दिला आहे बघा. दाखवते तुम्हाला. हा असा प्रेमने बनवला आहे, हा असा. पण म्हणजे तो स्टँड आहे ना माझा, तो तुटून गेला यार. खूप मला टेन्शन आलं. पण चला ना, सगळे दिवस सारखे नसतात. आज पण मला एवढं वाईट वाटलं ना, आज खूप वाईट वाटलं. आणि ना बबलीचे पण पेपर चालू आहेत, तर ती पण नाही आली. आणि छोटी वरती गेली ना कपडे टाकायला, तर वरतीच निघून गेली, खाली आलीच नाही. मी बराच वेळ आवाज दिला पण नाही आली. मग मी बोलली जाऊ दे, चला मी पण दाखवेन माझ्या टायमाच्या वेळेस. आणि बबलीचे पण पेपर होते. हां, आणि तुम्हीच सांगा किती शूट करायचं, किती असतं माहिती आहे? जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास. म्हणजे आम्ही 5-10 फोटो काढतो आणि 5-10 रील बनवतो. पण कोणी प्रेमला तर येतच नाही. प्रेम तर काही कामाचा नाही आहे. पण त्याने हा स्टँड आता बनवला आहे, पण याला आता काय एका पायावर उभं करणं, लंगडा स्टँड बनवला आहे त्याने. असं झालं माझ्यासोबत. पण चला ठीक आहे. पण मी तुम्हाला एक सांगते, ह्या साडीवर मी जेवढे रील बनवले आहेत, मी एकटीने शूट केले आणि एकटीने बनवले. तर तुम्ही ना सगळे लाईक करा प्लीज. हां, लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा गाईज. मी खूप तुमच्याशी आस लावून बसलेली आहे. मी माहिती आहे, मी एवढी एकटी पडली आहे ना माझ्या लाईफमध्ये. पण कधी ना तुम्ही मला, मी एवढी वैतागली आहे, मी तुम्हाला कधी सांगेन. म्हणजे माझं पण दुःख असं नाही की रील करते तर मी खूप खुश आहे किंवा काय, असं नाही आहे. मी एखाद्या वेळी तुम्हाला माझं दुःख म्हणजे शेअर करीन. पण काय करू आता, रील करणं माझं काम आहे, मग मला करावं लागतं, अशी बात आहे. कारण तुम्ही ह्या साडीवरचे व्हिडिओ एकटीने शूट केले. खूप भरभरून कमेंट करा, लाईक करा. ओके, थँक्यू बाय गाईज. मी तुमच्या भरोशावरतीच मी एवढं उडते. जेवढं तुम्ही मला सपोर्ट करता ना, म्हणून मी एवढे उडते, खरंच सांगते. बाय, लव यू.